शिरोळ येथे अखंड हरिनाम सप्ताह व राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न। निलंगा तालुक्यातील शिरोळ येथे अखंड हरिनाम सप्ताह व राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला। शिरोळ गावचे ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या देवराज बुवा मंदिर परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण नितीन महाराज हिप्परगेकर यांचे झाले। प्रभू श्रीरामांची महती सांगताना हरिभक्त परायण नितीन महाराज म्हणाले की आजच्या युगात आचरण हे प्रभू रामचंद्र यांच्यासारखं असावं। पुत्र कसा असावा, पती कसा असावा, मित्र कसा असावा आणि शत्रूही कसा असावा, तर श्री रामासारखा असावा असं ते म्हणाले। प्रभू श्रीरामचंद्र हे एक वचनी होते, त्यामुळे त्यांचे आचरण करायचे असेल तर वचन कुणाला देऊ नका आणि दिलं तर ते वचन पूर्ण करा। श्रीरामांच्या आदर्शावर आजच्या पिढीला चाललं पाहिजे असं ते म्हणाले। आपल्या काल्याच्या कीर्तनात महाराज पुढे म्हणाले की आपला भारत देश विविधतेतून एकतेत नटलेला आहे। आपण सर्वांनी याचे भान ठेवून आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे असंही आपल्या कीर्तनात हरिभक्त परायण नितीन महाराज हिप्परगेकर यांनी भाविक भक्तांना मार्गदर्शन केलं। शिरोळ व परिसरातील भाविक भक्तांनी या नयनरम्य सोहळ्याचा याची देही याची डोळा आनंद घेतला। श्रीराम जन्मावेळी पाळणा घालून प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। गावकऱ्यांनी या सोहळ्याला मनोभावे सहकार्य करून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। शिरोळ येथील ग्रामदैवत श्री देवराज बुवा मंदिर हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असून श्रीराम जन्मोत्सवाला सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात। गावात विविधतेत एकतेचे दर्शन होते। गुढीपाडव्या दिवशी सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ही रामनवमीला श्रीराम जन्मोत्सव साजरा करून संपन्न होते। संपूर्ण सप्ताहभर शिरोळ गावचं वातावरण भक्तिमय होतं। गावातील सर्व जाती धर्माचे लोक, जिजाऊ प्रतिष्ठान, देवराज बुवा मित्रमंडळ आणि टिपू सुलतान ग्रुप यांच्या सदस्यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं। इशारा न्यूजने रामजन्म आणि भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले भाविक भक्तांचं केलेलं चित्रांकन तुम्हीच पहा।
Thank you.